नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सिम्पल एज्युकेशनमध्ये मी शेखर सर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या नवीन व्हिडिओला सुरू करतोय. आपण या व्हिडिओमध्ये भाग 3 बघतोय. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये प्रश्न क्रमांक 51 ते प्रश्न क्रमांक 100 पर्यंत म्हणजे असे 50 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. हा व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तरी तुम्ही या व्हिडिओला टचमध्ये राहा, जेणेकरून तुम्हाला प्रश्न येतील की जे प्रश्न आहेत ना, ते प्रश्न मी अतिशय महत्त्वाचे काढलेले आहेत. तुमच्या आगामी परीक्षेसाठी मी एक प्रश्न काढलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि तुम्हाला त्या प्रश्नांचा अतिशय उपयोग होईल तुमच्या आगामी येणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी. विद्यार्थी मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत ना विद्यार्थी मित्रांनो, ते 1920 ते 1947चा इतिहास यावरती मी घेतलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, 11वीचं जे जुनं पुस्तक आहे इतिहासाचं, त्या पुस्तकातून हे प्रश्न मी काढलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण हे आपल्या नवीन व्हिडिओला सुरू करूया. भाग 3 प्रश्न क्रमांक 51 ते 60. चला विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपण आता आपल्या या प्रश्नांना सुरू करूया. पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 51. शस्त्रे शक्यतो देशातच गुप्तपणे तयार करणे किंवा पडल्यास परदेशातून प्राप्त करणे हा कार्यक्रम युगांतर साप्ताहिकातून कोणी सुचवला होता? अ पर्याय बघा, अरविंद घोष. ब आहे बारेंद्र कुमार घोष. क आहे भूपेंद्रनाथ दत्त. ड आहे लोकमान्य टिळक. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, बारेंद्र कुमार घोष. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 52. 1997 मध्ये पुण्यात रँडचा वध झाल्यानंतर कोणी द्रविड बंधूंना विश्वासघातासाठी ठार केले? पर्याय क्रमांक अ आहे दामोदर चाफेकर. ब आहे बाळकृष्ण चाफेकर. क आहे वासुदेव चाफेकर. ड आहे मदनलाल धिंगरा. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क, वासुदेव चाफेकर. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 53. 1905 मध्ये बडोद्याचे केशवराव देशपांडे आणि अरविंद घोष यांनी गंगानाथ भारतीय विद्यापीठ कोठे स्थापन केले होते? पर्याय बघा विद्यार्थी मित्रांनो, अ आहे बडोद्याचे शहर. ब आहे चांदोड. क आहे सुरत. आणि ड आहे नवसारी. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, चांदोड. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 54. पॅरिसला बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी सेनापती बापट यांना कोणी मदत केली होती? अ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर. ब आहे श्यामजी कृष्ण वर्मा. क आहे मादाम कामा. आणि ड आहे लाला हरदयाळ. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, श्यामजी कृष्ण वर्मा. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 55. जर सावरकरांनी बोटीवरून निसटण्याचा प्रयत्न केला तर फ्रान्सच्या सरकारने मदत करावी अशी पूर्वसूचना ब्रिटिश सरकारने दिल्यानंतर सावरकरांनी कोणत्या बंदरात उडी मारली? आपल्याला त्या बंदराचं नाव विचारलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. अ आहे लंडन. ब आहे मार्सेलिस. क आहे पॅरिस. आणि ड आहे जिनेवा. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, मार्सेलिस. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 56. नाशिकच्या अभिनव भारत संघटनेत दांडपट्टा चालवण्याचे शिक्षण देण्यासाठी कोणाची निवड करण्यात आली होती? अ आहे इब्राहिम भाई. ब आहे अण्णासाहेब कर्वे. क आहे बाबाराव सावरकर. ड आहे अनंत कान्होरे. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, इब्राहिम भाई. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 57. महात्मा गांधींनी साबरमती आश्रमाची स्थापना कोणत्या दिवशी केली? महात्मा गांधींनी साबरमती आश्रमाची स्थापना कोणत्या दिवशी केलेली होती असा प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर बघूया अ पर्याय आहे 2 ऑक्टोबर 1915. ब आहे 25 मे 1915. क आहे 12 मार्च 1930. आणि ड आहे 6 एप्रिल 1919. विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक ब, 25 मे 1915 हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 58. 1920च्या असहकार आंदोलनात सहभागी न होताही केवळ काँग्रेसच्या प्रतिष्ठेसाठी त्याला पाठिंबा देणारे नेते कोण होते? अ आहे शिवराम पंत परांजपे. ब आहे गंगाधरराव देशपांडे. क आहे अण्णासाहेब बोपटकर आणि न ची केळकर. आणि ड आहे काकासाहेब खाडिलकर. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क, अण्णासाहेब बोपटकर आणि न ची केळकर. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 59.
मुळशी सत्याग्रहादरम्यान कोणत्या क्रांतिकाराला 7 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा झाली? कारण त्यांनी इंजिन ड्रायव्हरवर गोळ्या झाडल्या होत्या. अ आहे शंकरराव देव, ब आहे सेनापती बापट, क आहे तात्यासाहेब केळकर आणि ड आहे भोपटकर. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, सेनापती बापट. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 60. सविनय कायदेभंगाच्या काळात पश्चिम खानदेशातील कोणत्या तालुक्यातून सर्वाधिक सत्याग्रही तुरुंगात गेले होते? अ आहे शिरपूर, ब आहे धुळे, क आहे शहादा आणि ड आहे नंदुरबार. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क, शहादा. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 61. सोलापूरच्या लष्करी कायद्याअंतर्गत मलप्पा धनशेट्टी, कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे आणि किसन सारडा यांना कोणत्या दिवशी फाशी देण्यात आली होती? पर्याय क्रमांक अ आहे 12 जानेवारी 1930, पर्याय क्रमांक ब आहे 12 जानेवारी 1931, पर्याय क्रमांक क आहे 15 मे 1930 आणि ड आहे 23 मार्च 1931. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, 12 जानेवारी 1931. थोडा फॅक्च्युअल प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, हे पाठच करून ठेवा. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 62. सोलापूर नगरपालिकेवरील तिरंगा झेंडा खाली उतरवणारा ब्रिटिश अधिकारी कोण होता? सोलापूर नगरपालिकेवरील तिरंगा झेंडा खाली उतरवणारा ब्रिटिश अधिकारी कोण होता? त्याचं नाव आपल्याला विचारलेलं आहे. अ आहे कर्नल पेज, ब आहे जनरल डायर, क आहे जॅक्सन आणि ड आहे आयर्स्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, कर्नल पेज. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 63. मीठ तयार करून कायदा मोडण्यासाठी अकोला जिल्ह्यातील कोणत्या गावाची निवड करण्यात आली जिथे खाऱ्या पाण्याच्या विहिरी होत्या? अ पर्याय आहे अकोट, ब आहे दही हंडा, क आहे मूर्तिजापूर आणि ड आहे वाशिम. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, दही हंडा. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 64. 1942च्या चले जाव आंदोलनात सेंट्रल डिरेक्टोरेट ही भूमिगतांची मध्यवर्ती संस्था कोठे स्थापन झाली होती? आपल्याला जी भूमिगत मध्यवर्ती संस्था आहे सेंट्रल डिरेक्टोरेट ही कोठे स्थापन झाली होती असं विचारलं आहे. अ पर्याय आहे पुणे, ब आहे दिल्ली, क आहे मुंबई आणि ड आहे नागपूर. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क, मुंबई. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 65. 1942मध्ये मुंबईतील नळ बाजारातील एका इमारतीत लपलेल्या कोणत्या समाजवादी नेत्यांना पोलिसांनी छापा टाकून पकडले होते? आपल्याला त्या नेत्याचं नाव, समाजवादी नेत्याचं नाव विचारलेलं आहे. अ आहे जयप्रकाश नारायण आणि लोहिया, ब आहे SM जोशी आणि मधु लिमये, क आहे अच्युतराव पटवर्धन आणि ड आहे नाना पाटील. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, SM जोशी आणि मधु लिमये. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 66. रायगड जिल्ह्यातील भाई कोतवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कोणत्या ठिकाणाचा वीज पुरवठा खंडित करून मुंबई अंधारात टाकली होती? प्रश्न महत्त्वाचा आहे, लक्षात असू द्या. रायगड जिल्ह्यातील भाई कोतवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कोणत्या ठिकाणचा वीज पुरवठा खंडित करून अंधारात मुंबई टाकली होती? अ आहे शिवपुरी, ब आहे खापोली टाटा पॉवर हाऊस, क आहे कोयना आणि ड आहे राधानगरी. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, खापोली. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 67. धुळे नंदुरबार रस्त्यावरील चिमठाणे गावाजवळ 5.5 लाखाचा सरकारी खजिना लुटणाऱ्या गटाचे नेतृत्व कोणी केले होते? प्रश्न परत एकदा बघा. धुळे नंदुरबार रस्त्यावरील चिमठाणे या गावाजवळ 5.5 लाखाचा सरकारी खजिना लुटणाऱ्या त्या गटाचं नेतृत्व कोणी केलं होतं असं विचारलेलं आहे. अ पर्याय आहे शिरीष कुमार, ब आहे साने गुरुजी, क आहे विनायक पाटील आणि उत्तमराव पाटील, पर्याय क्रमांक ड आहे नाना पाटील. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क, विनायक पाटील आणि उत्तमराव पाटील. तसेच लीलाताई पाटील आणि शिवाजी पाटील हे सुद्धा त्यांच्यासोबत
होते. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 68. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी 1942च्या आंदोलनात कोणत्या ठिकाणी झालेल्या सभेत खंजिरीच्या तालावर क्रांतिगीते गायली होती? प्रश्न परत एकदा वाचा, परत एकदा तुम्ही समजून घ्या. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी 1942च्या आंदोलनात कोणत्या ठिकाणी झालेल्या सभेत खंजिराच्या तालावर क्रांतिगीते गायली होती? अ आहे नागपूर, ब आहे अमरावती, क आहे वर्धा आणि ड आहे यावली. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, नागपूर, चिटणीस येथील पार्क. तंत्र बघूया प्रश्न क्रमांक 69. यावलीचा संग्राम म्हणून ओळखला जाणाऱ्या जनतेत अमरावतीचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक जखमी झाले होते. जिल्हाधिकाऱ्याचं नाव काय होते असं विचारलं आहे. यावलीचा संग्राम म्हणून ओळखला जाणाऱ्या घटनेत अमरावतीचे जे जिल्हाधिकारी आणि अधीक्षक होते ते जखमी झाले होते. त्या जिल्हाधिकाऱ्याचं नाव विचारलेलं आहे. अ आहे ग्रँट, ब आहे मेल्ड्रम, क आहे हॅमंड आणि ड आहे स्टीव्हन्सन. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, मेल्ड्रम. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 70. यावली येथील सामूहिक दंड म्हणून ब्रिटिश सरकारने गावकऱ्यांकडून किती रक्कम वसुली केली होती? सामूहिक दंड म्हणून ब्रिटिश सरकारने गावकऱ्याकडून किती रक्कम वसुली केली होती असं विचारलेलं आहे. अ आहे 5,000, ब आहे 10,000, क आहे 25,000, ड आहे 1,00,000. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर पर्याय क्रमांक ब, 10,000. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 71. 1942च्या आंदोलनात बेनोडा, जिल्हा अमरावती येथील पोलीस ठाण्यावर मोर्चा नेणाऱ्या जमावाचे नेतृत्व कोणी केले होते? अ आहे वामनराव पाटील, ब आहे बापूजी अने, क आहे वामनराव जोशी आणि ड आहे ब्रिजलाल बियाणे. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर पर्याय क्रमांक अ, वामनराव पाटील. त्यानंतर प्रश्न क्रमांक 72. चिमूर येथील अत्याचारांची चौकशी करण्याची मागणी ब्रिटिश सरकारने फेटाळण्याच्या निषेधार्थ कोणी पदवी परत केली नाही तर उपोषण केले? पदवी जी आहे ती परत केली नाही तर उपोषण पण केले. तर अ आहे डॉक्टर मुंजे, ब आहे प्राध्यापक बनसाळी, क आहे बापूजी अने आणि ड आहे GRD टाटा. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, प्राध्यापक बनसाळी यांनी 63 दिवस उपोषण केले होते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 73. स्वामी रामानंद तीर्थ यांना 9 ऑगस्ट 1942 रोजी अटक केल्यानंतर हैदराबादच्या कोणत्या तुरुंगात त्यांना ठेवण्यात आले होते? अ आहे चंचलगुडा, ब आहे सिकंदराबाद, क आहे हर्सूल जे की औरंगाबादचं आहे, संभाजीनगरचं आहे सध्याला, आणि ड आहे गुलबर्गा. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, चंचलगुडा. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 74. अंबाजोगाई जे की मोमिनाबाद येथील आहे, येथील जोगेश्वरी नूतन विद्यालयाच्या किती शिक्षकांवर 1942 मध्ये प्रतिबंधात्मक आदेश बजावण्यात आले होते? अ आहे 5, ब आहे 10, क आहे 14 आणि ड आहे 20. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क, 14. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 75. 1930च्या सविनय कायदेभंग चळवळीत युथ लीगचे कोणते नेते पुणे जिल्ह्याबाहेर जाऊन प्रचार करत होते? अ आहे SM जोशी आणि नाग गोरे, ब आहे काकासाहेब गाडगीळ, क आहे केशवराव जेते आणि ड आहे वासू काका जोशी. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, SM जोशी आणि नाग गोरे. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 76. पुणे करारावर स्वाक्षऱ्या केव्हा झाल्या? पुणे करारावर स्वाक्षऱ्या केव्हा झाल्या? अ आहे 1930, ब आहे 1931, क आहे 1932 आणि ड आहे 1934. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क, 1932. आणि पुणे करार जो आहे तो गांधीजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये तो झाला
होता. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 77. सातारा प्रति सरकारच्या काळात न्यायदानाचे काम करण्यासाठी कोणत्या समिती स्थापन केल्या होत्या? अ आहे लवाद कोर्ट, ब आहे न्यायदान मंडळ, क आहे लोक न्यायालय आणि ड आहे वरीलपैकी काहीही नाही. तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब न्यायदान मंडळ. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 78. 1942च्या लढ्यात विदर्भात हिंदुस्थान लाल सेना स्थापन करण्यात मदनलाल बागडी यांच्यासोबत मुख्य सहकारी कोण होते? अ आहे विनायक दांडेकर आणि श्याम नारायण काश्मीरी, ब आहे बापूजी अने, क आहे ब्रिजलाल बियानी आणि ड आहे वीर वामनराव जोशी. विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ विनायक दांडेकर आणि श्याम नारायण काश्मीरी. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 79. प्रश्न आहे स्वातंत्र्यवीर सावरकर हे 1857च्या उठावाला काय मानत होते? स्वातंत्र्यवीर सावरकर हे 1857च्या उठावाला काय मानत होते? अ आहे शिपायांचे बंड, ब आहे स्वातंत्र्य समर, क आहे धार्मिक दंगल आणि ड आहे जमीनदारांचा उठाव. विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब स्वातंत्र्य समर. हा प्रश्न येऊ शकतो बरं का विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 80. 1920च्या नागपूर अधिवेशनात असहकार चळवळीला मान्यता मिळाल्यावर खालीलपैकी कोणता कार्यक्रम ठरला नव्हता? अ आहे सरकारी शाळा कॉलेजावर बहिष्कार घालणे, ब आहे परदेशी मालावर बहिष्कार घालणे, क आहे कायदे मंडळाच्या निवडणुकीत सभा घेणे, क आहे ड आहे पदव्या किंवा मानाच्या जागांचा त्याग करणे. तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क कायदे मंडळाच्या निवडणुकीत सहभागी होणे किंवा सहभाग घेणे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 61. सोलापूरच्या हुतात्मा दिन म्हणून कोणती तारीख पाळली जाते? सोलापूरच्या हुतात्मा दिन म्हणून कोणती तारीख पाळली जाते? अ आहे 12 जानेवारी, ब आहे 6 एप्रिल, क आहे 8 मे, ड आहे 15 ऑगस्ट. विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर पर्याय क्रमांक अ 12 जानेवारी. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 82. 1942च्या आंदोलनात नंदुरबार येथे पोलिसांनी गोळीबार केला. त्यात शिरीष कुमार मेहता सोबत किती सहकारी शहीद झाले होते? अ आहे 2, ब आहे 3, क आहे 4 आणि ड आहे 5. विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क 4. त्यापैकी एकूण 5 जण शहीद झाले होते. शिरीष कुमार, लालदास, धनसुखलाल, शशीधर आणि घनश्याम असे 5 सहकारी, असे त्यांचे 4 सहकारी आणि शिरीष कुमार 1 असे 5 जण शहीद झाले होते. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 83. 1930च्या मध्ये विलेपार्ले छावणीतून बोटीने जाऊन कोणत्या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह करण्यात आला होता? अ आहे उंबरगाव, ब आहे सातपाटी, क आहे शिरोडा आणि ड आहे मालवण. विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क शिरोडा. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 84. महात्मा गांधींनी 1942 मध्ये करेंगे या मरेंगे हा मंत्र कोणत्या मैदानावरून दिला होता? अ आहे शिवाजी पार्क, ब आहे ऑगस्ट क्रांती मैदान जे की मुंबईचं आहे, क आहे रामलीला मैदान जे की दिल्लीला आहे आणि ड आहे चिटणीस पार्क जे की नागपूरला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब ऑगस्ट क्रांती मैदान जे की मुंबईला आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 85. 1930च्या सत्याग्रहात सहभागी झालेल्या कमलादेवी चट्टोपाध्याय यांनी कोणत्या ठिकाणी सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते? अ आहे वडाळा, ब आहे उंबरगाव, क आहे चिरनेर, ड आहे पंढरपूर. विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब उंबरगाव जे की ठाण्याला आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 86. ज्यांनी लोकमान्य टिळकांना तुरुंगात टाकले त्यांच्याविरुद्ध शस्त्रे वापरा असे आवाहन करणारे पत्रक 1899 मध्ये कोणत्या देवळावर लावण्यात आले होते? अ आहे महालक्ष्मी मंदिर मुंबई, ब आहे अंबाबाईचं मंदिर जे की कोल्हापूरचं आहे, क आहे
कसबा गणपती पुण्याचं आणि ड आहे काळाराम मंदिर नाशिकचं. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ महालक्ष्मी मंदिर, जे की पर्याय क्रमांक ब अंबाबाई मंदिर कोल्हापूर हे त्याचं उत्तर आहे. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 87. साताऱ्याचे प्रतिसरकार किती काळ चालले? साताऱ्याचे प्रतिसरकार किती काळ चालले? अ आहे साधारण 6 महिने, ब आहे 1 वर्ष, क आहे 3 वर्ष आणि ड आहे 5 वर्ष. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर पर्याय क्रमांक क साधारणतः 3 वर्ष. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 88. कोठुरे येथील बर्वे यांचा वाडा हे कोणत्या संघटनेचे शस्त्रागार होते? अ आहे शिवाजी क्लब, ब आहे अभिनव भारत, क आहे अनुशीलन समिती, ड आहे गदर पार्टी. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब अभिनव भारत. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 89. डॉक्टर सिद्धनाथ काणे यांनी बॉम्ब बनवण्याचे साहित्य कोणत्या ठिकाणाहून यवतमाळला आणलेले होते? अ आहे कलकत्ता, ब आहे चंद्रनगर, क आहे गोवा आणि ड आहे नेपाळ. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर पर्याय क्रमांक ब चंद्रनगर. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 90. 1942च्या लढ्यात मराठवाड्यातील कोणत्या जिल्ह्याने सिंहाचा वाटा उचलला असे पुस्तकात नमूद केले आहे? कोणत्या 11वीच्या पुस्तकात विद्यार्थी मित्रांनो? तर अ पर्याय आहे बीड, ब आहे उस्मानाबाद, क आहे नांदेड, ड आहे औरंगाबाद. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर पर्याय क्रमांक क नांदेड. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 91. स्वराज्य पक्षाची स्थापना का झाली? अ आहे सायमन कमिशनला विरोध करण्यासाठी, ब आहे गांधीजी असहकार चळवळ अचानक मागे घेतल्यामुळे नाराज होऊन, क आहे ब्रिटिशांना सहकार्य करण्यासाठी आणि ड आहे चले जाव ठराव मंजूर करण्यासाठी. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब गांधीजींनी असहकार चळवळ अचानक मागे घेतल्यामुळे नाराज होऊन स्वराज्य पक्षाची स्थापना झालेली होती. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 92. सायमन कमिशनची नियुक्ती कोणत्या वर्षी झाली? अ आहे 1987, ब आहे 1928, अ आहे 1927, ब आहे 1928, क आहे 1929 आणि ड आहे 1930. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ 1927. 8 डिसेंबर 1927ला भारतात सायमन कमिशनचे आगमन झाले होते. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 93. 1929च्या लाहोर अधिवेशनात काँग्रेसने कोणते ध्येय स्वीकारले होते? आपल्याला 1929चे जे लाहोर अधिवेशन आहे त्यामध्ये काँग्रेसने कोणते ध्येय स्वीकारले असा प्रश्न विचारलेला आहे. अ आहे वसाहतीचे धोरण, संपूर्ण भारत, ब क आहे प्रांतिक स्वायत्तता आणि ड आहे दुहेरी शासन व्यवस्था. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब संपूर्ण स्वातंत्र्य. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 94. दांडी यात्रेचे अंतर किती होते? दांडी यात्रेचे अंतर किती होते? अ आहे 240 मैल, ब आहे 385 मैल, क आहे 200 मैल आणि ड आहे 100 मैल. विद्यार्थी मित्रांनो, याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक 240 मैल, सुमारे 385 किलोमीटर. त्यानंतर बघूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 95. सोलापूरमध्ये मार्शल लॉ लागू असताना कोणत्या काँग्रेस कार्यकर्त्यांना गांधी टोपी काढण्यास नकार दिल्याने मारहाण झाली? अ आहे तुळशीदास जाधव, ब आहे छगनलाल गांधी, क आहे मल्लप्पा धनशेट्टी आणि ड आहे आप्पासाहेब पटवर्धन. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तुळशीदास जाधव. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 96. चिरनेर सत्याग्रह 25 सप्टेंबर 1930चा कोणत्या तालुक्यात झाला होता? अ आहे पेन, ब आहे पनवेल, क आहे कर्जत आणि ड आहे अलिबाग. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब पनवेल. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 97. 1942च्या आंदोलनात पुण्यातील वेस्ट एंड आणि कॅपिटल या चित्रपटगृहात बॉम्बस्फोट कोणी घडवून आणले? या
चित्रपटामध्ये चित्रपटगृहामध्ये बॉम्बस्फोट कोणी घडवून आणले असं विचारलेलं आहे. अ आहे भाई कोतवाल, ब आहे पश्चिम महाराष्ट्रातील भूमिगत गट, क आहे मदनलाल बागडी, ड आहे नागनाथ नायकवडी. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, पश्चिम महाराष्ट्रातील भूमिगत गट. प्रश्न क्रमांक 98 आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो. स्वातंत्र्य आंदोलनाची व प्रखर राष्ट्रवादाचे एक अविभाज्य अंग असे कोणत्या चळवळीचे वर्णन पुस्तकात केले आहे? अ आहे मवाळ चळवळ, ब आहे असहकार चळवळ, क आहे सशस्त्र क्रांतिकारी चळवळ आणि ड आहे दलित चळवळ. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क, सशस्त्र क्रांतिकारी चळवळ. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 99. आपले प्रश्न फक्त 2च राहिलेले विद्यार्थी मित्रांनो. त्यापैकी 99वा प्रश्न आपण बघतोय. 1930च्या जंगल सत्याग्रहात अकोला जिल्ह्यातील कोणत्या नेत्यांनी सहभाग घेतला? अ आहे बापूजी अने, ब आहे दुर्गाताई जोशी आणि ब्रिजलाल बियाणी, क आहे वीर वामनराव जोशी आणि ड आहे सर्व वरीलपैकी सर्व. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, वरीलपैकी सर्व. बापूजी अने पुसदमध्ये तर दुर्गाताई आणि बियाणी अकोला जिल्ह्यात सक्रिय होते. नंतर बघूया, हैदराबाद मुक्ती संग्रामात मराठवाड्यातून 1942च्या लढ्यात सहभागी होणाऱ्यास हिंगोलीचे कोण होते? प्रश्न परत एकदा समजून घ्या. हैदराबाद मुक्ती संग्रामात मराठवाड्यातून 1942च्या लढ्यात सहभागी होणाऱ्यामध्ये हिंगोलीचे कोण होते? अ आहे अच्युतराव खोडवे, ब आहे गोविंदभाई श्रॉफ, क आहे दिगंबरराव बिंदू, ड आहे फुलचंद गांधी. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, अच्युतराव खोडवे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपले हे 51 ते 100 असे 50 प्रश्न या व्हिडिओमध्ये पूर्ण केलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता बघा, सोलापूर जिल्ह्यातले गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजच्या जी एक्झाम आहे तिचे हॉल तिकीट आलेले आहेत. तर ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्या सर्वांनी ते हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, त्या परीक्षेसाठी सुद्धा हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. त्याचप्रमाणे तुमच्या ज्या परीक्षा आहेत, येणाऱ्या आगामी परीक्षा आहेत, गट ड, गट क, सरळ सेवा, त्याच्यासाठी सुद्धा हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यातल्या त्यात पोलीस भरतीचे ग्राउंडसुद्धा आता सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे ग्राउंडनंतर तुमची लेखी परीक्षासुद्धा होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, त्या परीक्षेसाठी सुद्धा हे प्रश्न तुम्हाला अतिशय महत्त्वाचे आहेत. पोलीस भरतीसाठी विशेष करून इतिहासाचे, भूगोलाचे प्रश्न मी तुम्हाला घेऊन येणार आहे समोरच्या व्हिडिओमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, ते जे प्रश्न असतील ते तुम्हाला मी तुमच्या जे येणाऱ्या परीक्षा आहे, म्हणजे जे इतिहासाचे प्रश्न येऊन गेलेले आहेत पोलीस भरतीसाठी, ते सर्व प्रश्न मी तुम्हाला त्यामध्ये देणार आहे. भूगोलाचे सुद्धा देणार आहे. त्याचप्रमाणे काही रिझनिंगचे प्रश्नसुद्धा आपण घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. त्याचप्रमाणे RRBची जी ग्रुप डीचे एक्झाम आहे त्याच्या फॉर्म भरण्यासुद्धा सध्या चालू आहेत. त्या परीक्षेसाठी सुद्धा रिझनिंगचे काही व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तरी तुम्ही माझ्या या व्हिडिओला लाईक करा, तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जेव्हा पण तुमच्यासाठी महत्त्वाचे काही अपडेट्स किंवा महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यासाठी टाकणार तर तुम्हाला त्या नोटिफिकेशनमुळे कळले पाहिजे. म्हणून माझ्या या व्हिडिओला लाईक करा, माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर धन्यवाद.